रोज रोज होणारी तीच तीच कामं, पण तरीही येणारा प्रत्येक दिवस नव्याने आपल्याला जगता आला पाहिजे. कारण नवीन उगवणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीन संधी घेऊन येत असतो आणि त्या मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, रोजच्या प्रमाणे माझ्या या झाडांना मी पाणी देऊन घेत होते आणि झाडांना पाणी घालता घालता माझी सहज ह्या जास्वंदीच्या झाडाकडे नजर गेली आणि ते पूर्णपणे ना असं वाकत होतं, कारण हे बरंच असं याची हाईट जी आहे ना ती अशी मोठी झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते वाकत होतं. पण तरीही इतकी सुंदर सुंदर फुलं येत आहेत ना ह्या झाडाला. आजचा अर्धा दिवस तर माझा ह्या झाडांसोबतच गेला होता. तर गावावरून काही कैऱ्या वगैरे आणल्या होत्या, तर त्याचा मी ना मुरांबा बनवून ठेवला होता. आता याला आम्ही ना गुळांबा म्हणतो आणि खरंच खायला इतका सुंदर लागतो ना. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत याची रेसिपी नक्की शेअर करेन. मी असा ना स्टोअर करून ठेवत असते फ्रीजमध्ये, पाहिजे तेव्हा तो खाता येतो. आता मुलं जसजशी मोठी होत जातात ना, तशी-तशी त्यांचे कपडे सुद्धा त्यांना छोटी होत जातात. तसंच आता स्मितची काही कपडे होती किंवा अहोंची काही कपडे होती, जी कपडे ते दोघेही यूज करत नाहीयेत. आता ह्या सगळ्या कपड्यांची मला कुठेतरी विल्हेवाट लावायची होती. त्यानंतर दुपारी छान असा लंच केला. लंचमध्ये आज लसूणी पालक होता, भरपूर असं सॅलड आणि मी शक्यतो ज्वारीची भाकर खाण्याचा प्रयत्न करते, पण आज मी 2 चपाती घेतली होती. त्याच्यासोबत छान असं ताक सुद्धा घेतलं होतं. त्यानंतर आता गरमी खूप आहे, तर लुसीला छान व्हॅनिला आईस्क्रीम आणली होती आणि त्याच्यावरच तिने असा ताव मारून घेतला होता. कारण आता गरमी एवढी वाढली आहे ना, तर तिला गरमीचा भरपूर असा त्रास होतो. आता स्वतःशीच एक चॅलेंज घेतलेलं आहे, की घरातला रोज एक तरी कोपरा साफ करायचा. त्यामुळे आता संध्याकाळी मला टाईम होता, तर हे जे शेल्फ आहे, तर ते मला क्लीन करून घ्यायचे होते. त्यासाठी हे जे काही बाउल्स आहेत ना, ते मी रिकामे करत होते. आता ह्या बाउल्समध्ये ना मी अशा काही छोट्या-छोट्या गोष्टी भरून ठेवत असते. पण कधीतरी असं होतं, की एखादी गोष्ट आपण यूज सुद्धा करत नाही आणि तसंच आज माझ्यासोबत काहीतरी झालं होतं. आता याच्यामध्ये ना नक्की काय ठेवलं होतं हेच मला आठवत नव्हतं. म्हणून मी ते स्मेल घेऊन बघत होते आणि हे मला काहीतरी असं सोड्यासारखं किंवा बेकिंग पावडरसारखं किंवा कॉर्नफ्लॉवरसारखं असं काहीतरी वाटत होतं. पण आता या तिन्हींमध्ये काय आहे हेच मला नेमकं कळत नव्हतं आणि त्यामुळे मला हे कुठे यूज करू हेच कळत नव्हतं आणि मी शेवटी ते टाकूनच दिलं. त्यानंतर सगळे जे रिकामे केलेले बाउल्स आणि हे छोटे-छोटे काही प्लांट्स होते, तर ते सगळे क्लीन करून घेतले आणि घरातला एक जरी कोपरा रोज क्लीन केला ना, बघा एकदम छान फ्रेश फील होतं. मला तरी असंच होतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून यावर नक्की सांगा. तर चला, आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.